फक्त उंडे गावामध्ये, दुसरीकडे कुठं नाही. मावंद्याचा कार्यक्रम 1 वर्ष असतो, 2 वर्ष असतो. तुमचा कार्यक्रम मावंद्याला किती वर्ष झाले तुम्हाला? सुवर्ण महोत्सव मावंद्याचा, हे भारतातलं पहिलं आहे. म्हणजे एवढं चांगलं गाव आहे. एकदा आलो होतो या गावामध्ये, आम्ही दोघंही बरोबर होतो. तुमचं सांगतो टेन्शन नाही. वारकरी संप्रदायातले आम्ही दोघं बंडखोर आहेत महाराज. जे यांनी यांच्या काळात केलं, मामासाहेबांच्या काळात केलं, ते कुणाला दिसलं नाही. आम्ही जे करतो ते दिसते. केशव महाराज भाग्यवान आहेत, मामासाहेबांची सेवा करायला मिळाली त्यांना. खूप जवळ येणारे कमी लोक आहेत माझ्या, त्यापैकी एक निर्गुण आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं जवळ येत होते. मुलगा बसलेला आहेत आणि गडावर येऊन दादागिरी करत होते. एक दिवशी मला म्हणले माझे पाय दाबायची इच्छा आहे. म्हटलं गडाचा पाय आहे. म्हणलं मी बघतो म्हणे, दाब. त्याला पूर्ण घाम आला पाय दाबता दाबता. म्हटलं हा काय संसारिक माणसाचा पाय नाही. म्हटलं निर्गुण गडाचा पाय, लय लोकांना घाम आलाय. म्हणलं आता तू पण थांबलाय, थांब. प्रेम होतं त्याचं. आल्यानंतर गडाचा प्रसाद घेणं, गडाबरोबर येणं आणि केशव महाराजांची सेवा तर त्यांनी 20 वर्ष लागोपाठ केली. आणि परमार्थावर जी एक सांप्रदायिक श्रद्धा असायला पाहिजे. 2 प्रकार आहेत. काही बाहेरून माणसं सांप्रदायिक दाखवतात आणि आतून दुर्गंधीयुक्त असतात. निर्गुणाचं असं होतं की आतून ते एकदम चंदनाप्रमाणे होते आणि बाहेरूनही सांप्रदायिक पद्धतीनं त्यांचं राहणीमान होतं. आणि तुमच्यासारख्या गावाला मी मगाशी जे आकडे सुरू झाले मला विशेष वाटलं. ते काही माझी इच्छा नव्हती. महाराज आले गडावर आणि मला म्हटले निदान किमान भेट तरी द्या. मी म्हटलं ठीक आहे, मी तुमच्या भागातून आहे ना पैशाची अपेक्षा करत नाही मी कधी, का की तुमचे स्वभाव मला माहिती आहेत. आणि मागेही बोललो होतो एकदा की परळी, गंगाखेड, आंबेजोगाई ही जी भागं आहेत ना, यांच्याकडे काही न मागितलेलंच बरं आहे. कारण की यांच्याशिवाय गड करणं म्हणजे तुमचा व्यवस्थित अपमान करणे. माऊलीचं जे मंदिर आहे ना, ते 700 वर्षातलं पहिलं मंदिर आहे. आणि जो दगड महाराष्ट्राच्या दैवताला म्हणजे पांडुरंगाला मिळाला नाही, तेवढ्या मोठ्या दगडामध्ये ऊसतोड कामगार आणि शेतकरी ते मंदिर बांधतो, हा माझा स्वाभिमान आहे. फार मोठी लोक गडाला वर्गणी देत नाहीत आणि मी तर मागतच नाहीत. मोठ्या लोकांचं ते गेटवर आले की फोन येतो, महाराज त्या गेटवाल्याला सांगा की आम्हाला आतमध्ये सोडा. मी ठरवतो जिथं भगवान बाबाचे पाऊल लागलेले आहेत ती मातीसुद्धा यांच्या नशिबात नाही. किमान तेवढं तरी आपण चाललं पाहिजे. जिथे जिथं बाबाचे चरण पडलेले आहेत त्या चरणावर धूळ जर आपली लागली तर कदाचित आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये बदल होऊ शकतो. ही अजून लोकांना ही भावना नाही आहे. आणि ही फार कमी लोकांना सेन्सिटिव्हिटी असते की आपण श्रेष्ठाच्या सहवासात गेल्यानंतर आलं पाहिजे. आता कीर्तन केलं मी 4 तारखेला, संताने सरता केलो तैशा परी. सरता शब्दाचा अर्थ आहे मान्य होणं. संतांनी मान्य होणं इतपत मला पूर्ण केलं, एवढं महान केलं मला. त्याचं उदाहरण दिलेलं आहे, चंदनी ते बोरी व्यापिली. तुमचं सानिध्य कुणाच्या सानिध्यात आहेत त्याच्यावर तुमची क्वालिटी असते. मूर्खाच्या सानिध्यात असेल तर मरेपर्यंत तुम्ही मूर्ख राहाल. गटारीजवळ जर गेला, दुर्गंधीजवळ जर तुमचं घर असलं, 24 तास तुमच्यामध्ये दुर्गंधी येते. आणि तुम्ही जर चंदनाच्या सानिध्यामध्ये कपटी जरी असलात, बोरीसारखे दोन्ही बाजूनी काटे असणारे जरी असलात, चंदन तुमच्या आतल्या अंतरंगापर्यंत सुगंध पोचवतो. हे चंदनाचं सानिध्य आहे, संताचं सानिध्य आहे. आतून बदल झाला पाहिजे, वरून बदल नाही. नाही तर चंदनाच्या अंगा खांद्यावर खेळणारे साप पण आहेत. ज्ञानोबांची एक ओवी आहेत, बाकीच्या लोकांना कमी कळेल पण केशव महाराजाला जास्त कळेल. गंगा जी आहे ती समुद्राला जात असताना माऊली तिचं वर्णन करतात, पोखीत तिरीचे पादप.
जवळचे जे झाडं असतात ना त्यांना ती गंगा पोसते, तसं महाराजांच्या जवळ जे असतात ना त्याला महाराज पोसत असतात. हे तुमच्या भागाकडे जास्त लागू पडतं. दस्तापूरकर महाराज होते त्यावेळेस त्यांच्या जवळची माणसं किती श्रीमंत झाले हे काही मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? पोखीत तिरीचे पाद, जवळची माणसं आहेत फार कठीण आहेत, ती कधी संत होत नाहीत. चंदनाच्या अंगा खांद्यावर खेळणारा साप हा कधी चंदन होत नाही. चंदनासाठी बोरीच असली पाहिजेत, भले ती काटेरी का असे ना, पण चंदनाचा सुगंध तिच्या अंतःकरणापर्यंत आतल्या खोड्यापर्यंत जाऊन चंदनामध्ये बदल होतो. आता ज्या कुमारी मुली आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना आहेत. ज्यांचं लग्न झालं त्यांचा नाईलाज आहे, जो मिळाला आहे त्याच्याबरोबर आयुष्य काढावं लागतं. पण ज्या कुमारी मुली आहेत त्या प्रार्थना करतात की समजदार व्यक्ती माझ्या जीवनात आला पाहिजे. तो गरीब असेल, फारसा श्रीमंत नसेल, पण समजदार असला पाहिजे की ज्याच्याबरोबर मला आयुष्य काढायचं आहे, त्याच्या सान्निध्यात मला राहायचं आहे, तो किमान समजदार असावा, समजून घेणारा असावा, त्याला भावना असाव्यात. म्हणून लग्नाच्या अगोदर 16 सोमवार करतात. रुक्मिणी, आता हे भागवतकार बसलेले आहेत, रुक्मिणीने सुद्धा व्रत केलं होतं की समजदार देव पती मिळावा. पार्वतीने तप केलं होतं भगवान शंकर मिळावेत. तपाशिवाय दैवत भेटत नाही, तसं ती एक आतली भावना असते, संगत चांगली मिळावी याच्यासाठी पुण्य लागतं. म्हणजे आपण भजन कीर्तन करतो, काय करतो, याचा मूळ उद्देश आहे. नाही जर एखादा माणूस तुम्हाला आवडला ना तर ज्ञानेश्वरीच्या संबंधात राहा, संपर्कात राहा. तुम्ही आतून बदल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ज्ञानेश्वरी, चंदन आहे ज्ञानेश्वरी. गेल्या 700 वर्षापासून सगळ्या बहुजन समाजातल्या तळागाळातल्या लोकांना चंदन बनवलं ती ज्ञानेश्वरी संत. हा महाराष्ट्र आहे बरं का. महाराष्ट्र सोडून कुठेही बहुजन समाजातले संत नाही महाराज. अनेक प्रकारचा वाद असतो, जातीवाद, प्रांतवाद, सगळे वाद असतात. पण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी न पाहे याती कुळाचा सगळ्या समाजावर चोखोबारायांना अभंग लिहिण्याची परवानगी 700 वर्षापूर्वी माऊलीने दिली. किती? आणि 400 वर्षापूर्वी तुकोबाराचे अभंग बुडवले. कधी गणित केलंय का तुम्ही सगळ्यांनी? 700 वर्षापूर्वी चोखोबारायांच्या पत्नीनं अभंग लिहिले स्वतःच्या नावासहित, म्हणत असे महारी चोखियाची. त्यांच्या मुलांनी बंगांनी अभंग लिहिले, कुणी बहिष्कार नाही केला. अजून माझी भाषा कळाली का? म्हणजे चोखोबारायांनी अभंग लिहिले, त्यांच्या पत्नीनं लिहिले, कुणी बहिष्कार केला नाही. जनाबाईंनी अभंग लिहिले, बहिष्कार केला नाही. 8 पिढ्याच्या परमार्थिक खानदानामध्ये तुकोबाराय जन्माला आले, त्यांच्या अभंगावर लोकांनी बहिष्कार केला. कधीतरी डोकं लावून बघा हे राजकारण कसं असतं. म्हणजे यांचे सगळ्यांचे अभंग चालतात आणि तुकोबारायचे चालत नाहीत. सान्निध्य चुकीचं होतं. लक्षात आलं का? सान्निध्य चुकीचं होतं. चुकीच्या माणसाच्या सहवासात तुकोबारायला त्रास झाला आणि ज्ञानोबारायांच्या सहवासात चोखोबारायांनी अभंग लिहिले. एवढा अर्थ लक्षात ठेवा. का त्रास झाला नाही चोखोबारायला? सान्निध्य ज्ञानोबारायांचं. कोणी आक्षेप नाही घेतला. तुकोबाराच्या काळामध्ये कोणीच नव्हतं, तुकोबाराई एकटे होते आणि चारही बाजूला बोरी होते. मग एकटं राहू नका, एकटं राहू नये, एकटं तीर्थाला जाऊ नये म्हणून दिंडी आहे. दिंडीचा काहीच उद्देश नाही. जुन्या काळामध्ये काही आपल्यामध्ये प्रथा आहेत, त्या प्रथेची एक विशेषता आहे. दिंडी का? सगळं जंगल होतं, लोकसंख्या कमी होते. असं डोंगर दऱ्या खोऱ्याने डाकू बसलेले असायचे लुटण्यासाठी. मग ती पताका घेऊन जेव्हा दिंडी पंढरपूरला जायची तेव्हा डाकूला कळायचं की लुटण्यासारखे लोक नाही आहेत. त्यांना कळावं म्हणून काय आहेत? पताका आहेत. आणि जंगलातून जाताना आलंच एखादं जनावर तर तिला उलटं करून ठोकण्यासाठी सुद्धा हे आत्तापर्यंत आहे बरं का. केवळ पताकाचा वापर दिखाव्यासाठी करू नका, प्रसंगाला तर उलट्या पण करता येतात. म्हणून हे अहिंसा हे आपलं काम नाही आहेत. अहिंसा हे वारकरी संप्रदायाने शिकवलेलं नाहीत, ते साधूचं व्यक्तिगत जीवन आहेत. पण समुदायामध्ये जर तुम्हाला कोणी आक्रमण करत असेल त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. याचं कारण तुम्ही जगला पाहिजे.
समोरचा मारायला आलेला आहे, तुम्हाला समाप्त करायला आलेले आहेत. माऊली म्हणतात त्याला कमीत कमी 2 थोबाडी तरी चांगले मारा. ही ओवी आहे, लक्षात ठेवा. म्हणून नियम आहे तो. का प्रथा आहेत. आता आत्ताच्या काळामध्ये लग्नामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर घोड्यावर बसून येतात. काळ बदलला तरी ते घोडं आहे अजून, पण ते आपली प्रथा आहे. कारण की ज्या दिवशी लग्न असायचे ना, त्याच दिवशी सोनं चांदी बाहेर काढायचे आणि डाका त्या दिवशीच पडायचा. किमान वधूची इज्जत वाचली पाहिजे म्हणून वराला रेडीमेड पोझिशनमध्ये तयार करतात. कमरेला तलवार असते, फेटा असतो त्याला घाव लागू नये म्हणून. आणि घोड्यावर का की जराशीच भनक लागली की वधू घेऊन यांनी निघून गेलं पाहिजे, पुढचं का पुढं काही का होईना. ही प्रथा म्हणून ती वरातीची प्रथा आहे, प्रोटेक्शन आहे ते. पण लोकांनी आता त्याला शोक करून टाकलेला आहे, व्यवसाय करून टाकला काही गोष्टीला. तसं नाही आहे ते. आपली संस्कृती फार महान आहे. ऋषी मुनीच्या अंतःकरणातून जन्माला आलेली सनातन गंगा आहे आपली. ही अंधश्रद्धेने युक्त नाही. आता काही लोकांना कळत नाही, काही लोक सांगत नाहीत, काही लोक कळू नये म्हणून प्रयत्न करतात. असा प्रकार फार आहे. पण या सगळ्या प्रकारातून वारकरी संप्रदाय अतिशय वेगळा आहे. सगळ्यांना कीर्तन करण्याचा, ऐकण्याचा, बोलण्याचा एकसारखा अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी निमित्ताने आपल्या धर्माची, तत्वाची जाणीव होण्यासाठी असे प्रोग्राम मौंद्याच्या निमित्ताने, सप्ताहाच्या निमित्ताने हे कार्यक्रम केले जातात. पैसा फार उतू आला या अर्थाने केले जात नाही ते. पण कधी कधी हे भाग्य असतं. भाग्य घेऊन जन्माला यावं लागतं. आमच्या भागाकडं वर्गणीचे आकडे तुम्ही ऐकलेलेच आहेत. पण सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट, मंदिर बांधण्यासाठी पृथ्वीने 8-8, 10-10 टनाचे दगड देणं हे भाग्य आहे महाराज. एक दगड तर असा आहे, अख्खा ट्रक लागला एका दगडाला. 2 हायड्रा लावून त्याला त्यात टाकला आणि तो गडावर आणला आम्ही. आणि कुठं ॲक्सिडेंट नाही, काही नाही, काही नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि भारतातलं पहिलं ज्ञानोबारांचं मंदिर मोठ्या दगडातलं पहिलं. जसं तुम्ही कोणार्कमध्ये जाता सूर्य मंदिर पाहण्यासाठी, तसं ज्ञानोबारांचं मंदिर सांगण्यासाठी आज संपल्याबरोबर सगळ्या जगाला आपल्या भगवानगडावर यावं लागणार आहे. हे महत्त्वाचं. गडावर 2 कार्यक्रम फार चांगले आहेत. दिवसभर अन्नदान असतं आणि 200 मुलं आपण ठेवले ज्यांना MPSC UPSC करायची आहे, पण मुंबई पुण्याला खर्च त्यांना सहन होत नाही. अशांना आपण एक बिल्डिंगच दिलेली. 17 विद्यार्थी आतापर्यंत MPSCचे लागलेले आहेत आणि सगळे विनामूल्य आहेत. काही शाळेमधले आहेत, काही कीर्तनकार आहेत आणि मोठमोठ्या कीर्तनकाराची मुलं देखील आपल्या गडावर आहेत. हा अन्नदानाचा, ज्ञानाचा विनामूल्य कार्यक्रम. पण हे सगळं निर्गुण महाराजांना माहिती होतं म्हणून कुठं जाता येता आले की पहिले ते गडावर यायचे आणि भयंकर आग्रह असायचा त्यांचा. यांची कीर्तन तर सगळे पाठ होते महाराज. कधी कधी जर हे आजारी पडले ना, तर असं समोर नुसतं तोंड हलवायचं आणि पाठीमागं त्यांनी बोलवायची एवढी तयारी होती. म्हणजे अख्खा केशव निर्गुणमध्ये गुप्त झाला होता. म्हणजे इतकी श्रद्धा, इतकी निष्ठा त्यांच्या जीवनामध्ये होती. म्हणून तुमचंही नशीब चांगलं आहे की आज दिवस खाली होता. नाही तर भाऊबाबांच्या पुण्यतिथी आहेत आणि खूप व्यस्त काळ होता आणि एक कार्यक्रम द्यायसाठी मी ती मोकळी ठेवली होती. ती नेमकी आजचा दिवस निघाला तो. म्हणून आपल्या गावकऱ्यांनी समजून घेतलं, सगळ्या लोकांनी समजून घेतलं, निर्गुण महाराजासारखे संत जन्माला यावेत, मोठी माणसं जन्माला यावी, श्रद्धावान निष्ठावान जन्माला यावीत. मी काल कीर्तनामध्ये बोललो होतो, लोक वेगळाच अर्थ काढतात. चंदनाच्या बाबतीत बोललो होतो तर ते चंदन चोर म्हणता म्हणता माझे ती कर्नाटकमधल्या ज्याच्यावर पिक्चर निघाला तो डोक्यात होता. लोक दुसराच अर्थ काढायला लागले. एवढे बाबा काय एवढा लहान थोडाच आहे की छोट्या मोठ्यांना बोलेल तो. आणि ज्यांनी पंगत दिली भगवान बाबांची पुण्यतिथीची, ते आमचे बिहानी म्हणून आहेत. ते मानसपुत्र होते चाकूरकरांचे. आणि मी असं सांगत होतो की पडल्यानंतर सुद्धा तुम्ही मंत्री होऊ शकता, गृहमंत्री होऊ शकता. हे चाकूरकराचं उदाहरण होतं. माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की जगात नेहमी जिंकलंच पाहिजे असं नाही. निष्ठावान असाल ना तर तुम्हाला पडल्यानंतर सुद्धा गृहमंत्री देशाचं होता येतं, असं मला म्हणायचं होतं. ते लोकांनी दुसरेच अर्थ काढले त्याचे. ती साईज कमी डोक्याची, मी तरी काय करू त्यांना.
आणि कीर्तनामध्ये आतापर्यंतच्या कीर्तनामध्ये फक्त उखळीकरांचं नाव आले, नाही तर मी कोणाचं नावच घेत नाही. कीर्तन ही भगवंताचं स्वरूप आहे. सामान्य माणसाचं नाव घेऊन त्या कीर्तनाची छेडखानी करता येत नाही, नाही तर वाणीत तप राहत नाही महाराज. वाणीची ताकद कमी होते जर आपण सांसारिक माणसाची स्तुती केली. सांसारिक माणसाला जर आपण मोठं म्हणलं, पोटासाठी कशाला कुणाला मोठं म्हणलं. पण तुमचा जो भाग आहे तो एवढा पवित्र आहे महाराज, तुम्हाला कल्पना नाही. भगवान बाबा 6-6 महिने अंबेजोगाईच्या डोंगरामध्ये राहत होते, दरीमध्ये. आणि दिवसातून एकदा 1 तांब्या दूध लोमटे परिवार देत होता त्यांना. तो ठराविक त्या पायऱ्यावर ते दूध ठेवायचं त्यांनी. बाबांनी आपल्या टायमावर यायचं आणि ते दूध घ्यायचं आणि पुन्हा दिवस साधना करायची. कोणीही संत होता येत नाहीत महाराज. कुठल्याही माणसाला शब्दाने जर संत होता आला असतं तर ज्यांनी गुगल बनवले त्याची आज पूजा झाली असती. अंतःकरणाने संत व्हावं लागतं, अंतःकरणाने मोठं व्हावं लागतं. ते बाबा आंबेजोगाईच्या डोंगरामध्ये कितीतरी वर्ष तारुण्य घालवून तिथं तप केलेले आहेत त्यांनी. ज्यावेळेस वाघ वगैरे असायचे, तिथं सर्प विंचू असायचे, तिथं बाबा साधना करायचे 6-6 महिने आणि एका तांब्या दुधावर राहायचे. आणि मग जे गुरुकृपेचं तेज भगवान बाबांच्या अंगावर आलं आणि ज्ञानेश्वरी, बाबांची ज्ञानेश्वरी सापडली मला. 1940 साली छापलेली ज्ञानेश्वरी आहे. अभंग कसे जन्माला येतात त्या ओवीवर त्याने ते अभंग लिहिलेले आहेत भगवान बाबांनी. इतकं ज्ञानेश्वरीचा प्रगाढ अभ्यास होता. संसारातली आक्रमण सहन करीत नवीन गड स्थापन करून फड उभा करत ज्ञानेश्वरीचं चिंतन न सोडलेले भगवान बाबा एकमेव संत. आणि सगळे पुराण वाचा, 18 वाचा, इतिहास वाचा. इज्जत जाऊ नये म्हणून आपल्या शरीराचं अंग कापलेले पृथ्वीवरचे एकमेव संत म्हणजे भगवान बाबा आहेत. एकमेव संत. आत्महत्या केली असतील अनेक लोकांनी, पण जगून इब्रत राखली ते. हे तुमचं चुकी, हे अवघड काम आहेत महाराज. शरीराचं अंग कापणं सोडून द्या. तुम्हाला काय सांगायचं आहे? शरीर चांगलं व्हावं म्हणून लोक गोळ्या खातात, इथपर्यंतच बोलतो. पुढच्या गोळ्या आणखीन वेगळ्या आहेत. म्हणून बाबासारखे संत आपल्याला मिळाले. तुम्ही गडावर येत चला. काही मुलं जर शिकवायचे असले, कीर्तन करायचे असले, विनामूल्य आहेत, त्यांना पाठवा. आणि केशव महाराज तर आहेच. मी केशव महाराजांना अनेक वेळा बोललो, लय पैसे कमवलेत आयुष्यात केशव महाराजांनी. तशाच थप्प्या आहेत त्या. गडाला देऊ नका, कोणालाही देऊ नका. केशव महाराजांना सांगितलं, ज्ञानेश्वरी तुमच्या नावाने प्रिंट करा, उखळी करत ज्ञानेश्वरी. हे आमच्यासाठी फार मोठं झालं महाराज. ज्ञानेश्वरी लिहून जगाला वाटणं ही सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. सगळ्यात मोठं प्रचार आणि प्रसार करतो. तुम्ही बघा, कुठल्याही लॉजमध्ये जा, कुठेही जा, बायबल ठेवलेलं असतं. आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी एक धर्मपुस्तक. तुम्हाला माहीत नाही माझं, अमेरिकेमध्ये प्रत्येक लॉजमध्ये, प्रत्येक रूममध्ये बायबल आहे ठेवलेले. तुम्हाला तुमच्या ज्ञानाची किंमत नाही, तुमच्या धर्मग्रंथाची किंमत नाही. रागद्वेषामध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. माऊलीचं एक सूत्र आहे, आपुली आपण करा सोडवून. आपला दिवस, आपला काळ व्यवस्थित जावा यासाठी आपण ज्ञानेश्वरीच्या संगतीत राहा. म्हणून महाराज तुम्ही सांगितलं आकडा सांगा, तर आम्ही उलटं सांगतो. तुमचं जेवढं असेल नसेल तेवढं ज्ञानेश्वरीला अर्पण करा आणि ओवी ज्ञानेश्वरी वाचा. उखळीकर प्रत म्हणून भविष्यात जन्माला येईल. लोक वाचतील, गावोगावी जे ज्ञानेश्वरी वाचतात. मागं सामान्य माणसं तुमच्या धनाला हात लावणार नाही, हे त्यांना 10 वर्षापासून सांगतोय. ते नाही कधी म्हणतच नाही तुम्ही. पण आता होईल हळूहळू हळूहळू. 80 झालं म्हणल्यानंतर आम्ही तुमच्या मागे आहोत. ज्ञानेश्वरीचा प्रचार इतकं मोठं पुण्य महाराज. जग झोंबलं भगवान बाबाला, काही झालं नाही. एवढी ज्ञानेश्वरीचं कवच असतं आपल्याला. म्हणून मी फक्त या गावामध्ये निर्गुण महाराजांसाठी, आणि केशव महाराज डायरेक्ट तिथं आले म्हणून मी भेटायला आलो. माझा काही तुम्ही आकडे जाहीर केले, हा भाग माझ्यासाठी चांगला आहे, गौरवास्पद आहे.
आपण गडावर येणं त्याच्यापेक्षा माया मोठेपण आहेत. येऊन मंदिर बघा, भगवान बाबांचा 2 घास प्रसाद भगवानगड घ्या. तुम्ही आळंदीला जाताना रस्त्यात लागते ती. भगवानगड काय आता लांब राहिलं नाही, हायवे झालेला आहे, नॅशनल हायवे. त्या रस्त्याने तुम्हाला फक्त 4 किलोमीटर वर यायचे. सगळी लोक माझ्याकडे आली होती, अमुक करा तमुक करा, आम्ही टावर देतो तुम्हाला, अमुक देतो. म्हणलं काहीच नाही. जे जंगल पवित्र आहे, शुद्ध हवा आहे, ती कायम राहिली पाहिजेत. 605 किलोमीटर एकरमध्ये गाव नाही गडाला, आणि 600 हेक्टर रिझर्व फॉरेस्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्याला निमंत्रण आहे, आपण गडावर या, 2 घास प्रसाद घ्या. आपण ज्यांनी ज्यांनी आकडे जाहीर केले त्यांचे मी आभार मानतो. पण खास उद्देश इथं यायचा फक्त निर्गुण महाराज आहेत आणि केशव महाराज आहेत. केशव महाराज मला वर पाठवतो, ते म्हटलं तुम्ही अगोदर जा मग मी येतो. स्टेजवरच ना म्हणलं, आम्ही दुसरं काही म्हणलं नाही, तुम्ही तुमच्या मनात दुसरा अर्थ काढू नका. आणि विनोदी आहेत. पहिल्यापासून बाबांच्या फडावर गेल्या 22 वर्षापासून दरवर्षी महाराजांचं कीर्तन असतं. आणि पहिल्यापासून काही जुने लोक आहेत, फार हिरे आहेत महाराज. यांना लोक काय मानतात हे नाही, पण यांच्या इतकं मस्त जीवन जगात कोणी जगलं नाही. ते एवढं काय आहे, जगणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही, प्रतिक्षण तुम्ही आनंदाने जगलं पाहिजेत. भक्तिसूत्रामध्ये फार सुंदर दिलेले आहेत. यम प्राप्य न किंचित वांछती न सोचती न रमती नोत्साही भवती. असं मस्तीतलं जीवन पाहिजे. आणि लोकांनी शिव्या दिल्या नाही ना, तर मला सुद्धा कधी कधी करमत नाही. ही ज्ञानोबांची ओवी, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी. लोकांनी शिव्या द्याव्यात, कारण की आपली प्रगती होते ना. जर भिकाऱ्याला कोण शिव्या देत बसलेले, तुम्ही काहीतरी आहात म्हणून शिव्या आहेत. जर तुमच्याविषयी काहीच बोललं नाही ना, ती उपेक्षा सगळ्यात महाग आहे. एखाद्या संताकडे जर तुम्ही गेला आणि संत जर तुम्हाला बोलले नाहीत, तर तुमची उपेक्षा आहे ना, उपेक्षाचा मार सगळ्यात भयंकर असतो. तुकोबरायसुद्धा ही उपेक्षा सहन करू शकत नाहीत. म्हणून त्यांनी उपेक्षा करू नये म्हणून माऊलीकडे ते वशिला लावतात. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षिणा. मग माझे देव उपेक्षा, म्हणून वशिला लावून देवाकडे जावं लागतं. तसं बाबाकडे या, भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. गड ऐश्वर संपन्न आहेत. गडाची जी जुनी परंपरा आहे 3 पिढ्याची, ती फार मजबूत आहेत, ती तुटत नाहीत. तुम्ही सगळ्या लोकांनी बघितली, कुठलेही आघात झाले तर बाबांची गावं सगळ्या समाजातली गाव आहेत. बरं, आंभोरा म्हणून गाव आहेत आपल्या शेजारी मांठ्याजवळ, सगळी भोसले कंपनी आहेत, देशमुख कंपनीत. त्यांची दिंडी आल्याशिवाय भगवान बाबाची दिंडी पंढरपूरला निघत नाही. 3 पिढ्यापासून लोक राजकारण करतात गडाबद्दल, हा भाग सोडून द्या.